नमस्कार. संपूर्ण परिवार सज्ज आहे, बरोबर की नाही? या बाजूला आई आणि आहेत, बरोबर. आई, बाबा आणि भाऊ तिघे सज्ज आहेत. तर या बाजूला सासूबाई, सासरे आणि स्वतः सचिन. मग घ्या ना नाव. असं काय दादा 10 दिवस राहिलेले आहेत. कितीही म्हटलं, कितीही जवळचं नातं असलं तरी सुद्धा आपली बहीण सासरी जाणं तो क्षण आता काही दिवसात वर येऊन ठेपलेला आहे. काय चाललंय नेमकं मनात? थोडस दुःख पण आहे आणि भरपूर जास्त आनंद आहे. कारण पण एक हक्काचा माणूस बांधण्यासाठी मीच होणार आहे. पण तुम्ही कधी घेऊन येत आहे? आता एक पहिली रूम मोकळी होईल. त्यांना मोकळी रूम हवी आहे. ऐकताय ना बाबा? मार्ग मोकळा झाला. मार्ग मोकळा झाला. खूप मिस कराल? भरपूर. काय वाटतं तुम्हाला बाबा? आनंदही आणि दुःखही. ज्या मुलीला आपला जन्म झाला आपल्या घरामध्ये, त्या मुलीला आपण दुसऱ्या घरामध्ये ज्यावेळी पाठवताना मनामध्ये काही क्षण असे येतात की निश्चित कुठं ना कुठंतरी त्या संवेदना अत्यंत हृदयापर्यंत भेटतात. खरंय खरंय. म्हणूनच तर ते नातं असतं. बरं, सासूबाईंना मला विचारायचं आहे की तुमचं जेव्हा लग्न झालं, कुठे झालं होतं लग्न? ते पुण्यातच झालं. पुण्यात. किती वर्ष झाली साधारणतः त्याला? 33 वर्ष. 33 वर्षापूर्वी लग्न झालं. तेव्हा खूप पद्धत होती मोठी उखाण्यांची. कोणता उखाणा घेतला होता लग्नात? राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, शरदरावांचं तेज माझ्या कुंकावर, माझं कुंकू. वा वा, छान. तुम्ही कोणता घेतला होता? कारण तेव्हा हट्टानं सांगायचेच ना की उखाणा घ्या म्हणून. निरभ्र आकाशात विहार करतात पक्षी. प्रमोदरावांचं नाव घेते. होम मिनिस्टर आले आमच्या घरातल्या त्या दिवशी. तेव्हा पण होम मिनिस्टर सुरू होता? आत्ता 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 मला वाटलं तेव्हाही कोण करायचं की काय. आता आले. बरं, 5 गोष्टी मागायच्या झाल्या त्यांच्याकडनं, अपेक्षा व्यक्त करायच्या झाल्या 5, तर कोणत्या करणार? माझ्यासाठी वेळ 1, म्हणजे खात्री नाही. मगाशी तरी किती म्हणाल्या की देणार वेळ वगैरे, तरी हा वेळ द्यायचा 1. दुसरं सुख. हे कुठे मिळतं? नाही, ते मनात नसतं, ते द्यायचं सुख. तिसरं तर प्रेम भरपूर. फक्त तुम्हाला द्यायचं, असं काय नाही. मग त्या सगळ्या. 4 तर आता तरी तेवढीच अपेक्षा. चला, संपलं. थोडक्यात भाग. आणखी काही नाही अपेक्षा त्या घराकडनं तुमची. तुमचं काय म्हणणं आहे? घर सांभाळणारी असावी. ते तर आहेच अजून पण. म्हणजे घर आपलेपणाने घर सांभाळणारी 1. हा. त्याच्यानंतर सगळ्यांना सांभाळून घेणारी असावी. असावी. आता काय आणखीन एक बघायची आहे का? म्हणजे ह्यानी ना 2. त्यानंतर आलेल्या गेलेल्याचं सगळं आगत स्वागत करणारी. बर. 3. स्वयंपाक चांगला करणारी. करायला पाहिजे. चहा दिला कसा होता? गोड मानून घेतलास ना, जे करणार त्याला गोड मानून घ्यायचं. 3, 4 आणि 5वं काय? हसतमुख असावी. हे सांगण्याचीच गरज नाही. हा, इकडे या सचिन वगैरे. बरं, मला सांगा, तुमच्या पोटात आणखी आहे बाबा? द्या जरा तुमची. दादा खाऊ नका. मी आई जादूगार नाही मी. 3. चला, कोणी बोलू नका, फक्त येस. 4, 5. चला, त्या 5 जणांच्या. तुमची कुठे साखरपुड्यातली आहे का? द्या. 6, 7. या 7 अंगठी आहेत. हा, आता मला बघायचं आहे, तुमच्यासाठी आव्हान आहे थोडंसं. मी या 7ही अंगठ्या आतमध्ये टाकणार आहे आणि एक अंगठी, म्हणजे एक अंगठी तुम्ही उचलायची, एक अंगठी तुम्ही उचलायची. बरोबर अंदाज घ्या रंगामध्ये. अचूक वहिनींचीच अंगठी तुम्ही, म्हणजे होणाऱ्या वहिनींची, आमच्या ताईची अंगठी तुम्ही काढायची आणि तुम्ही त्यांच्या बोटातलीच अंगठी काढायची. या 7ही अंगठ्या मी यामध्ये सोडतो. आता मला बघायचं आहे की अचूक, घाई करू नका. दोघांनी एकदम हात आतमध्ये घालायचा, अंगठ्या शोधायला सुरुवात करायची. पण
एकदा हात तुम्ही त्या पाण्याच्या बाहेर काढलात की ती अंगठी हातात घट्ट पकडून ठेवायची तुम्ही, आणि तुम्ही सुद्धा हातात ती अंगठी घट्ट पकडून ठेवायची. मला बघायचं आहे की अचूक त्याच 2 अंगठ्या दोघे शोधून काढतात का. तयार? 1 2 3. तुम्ही त्यांची अंगठी आणि तुम्ही त्यांची. सुरू झाली हो, म्हणजे काय. चला जरा अंगठ्यात शोधताय ना मगाच्या सारखं आपलं. हा चला बघूया. बरोबर अचूक अंगठी काढायची, हात बाहेर नाही काढायचा तोपर्यंत. शुभ लग्न. हात बंद करायचा. 6 5 4 3 2 1. चला थांबा, हात बंद करा. आधी कोण? आधी हे नको, थांबा. आधी वहिनी म्हणजे आमची ताई. उघड हात. कोणाची आहे? बघितलं किती दादावर प्रेम आहे. दादाचीच अंगठी काढली. दादा ठीक आहे तुमच्याकडे. म्हणजे गेलो असं संधी उठली. तुम्ही काय केलंय बघू द्या. हा बरोबर. घाला. मग आता काय लग्नाची सगळी तयारी झालेली आहे, खरेदी झालेली आहे, शेवटच्या टप्प्यात आलेली आहे धावपळ. कुठे आहे लग्न? त्याच्यातनं सगळं कळलं. वा धन्यवाद. वा वा. आणि तुम्ही दोघांनी यायचं. हो हो बरं बरं. वा. झी मराठी परिवाराकडून एक छोटासा आहेर आहे, तो घेण्यात येतोय. तेव्हा बोलणार नाही. आमच्या ताईला झी मराठीकडून शुभेच्छा आहेत. तुम्हालाही आहे. आणि त्याचबरोबर तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आणि त्याचबरोबर ताई, दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणतो, कारण आता हा भाग संपणार आणि काही वेळात दिल्या घरी तू सुखी राहा ही झी मराठीवरची नवी मालिका सुद्धा सुरू होणार आहे. तेव्हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, खळाचा आनंद घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.